रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हल्टर नेक ब्लाउजची संपूर्ण कटिंग व स्टिचिंग। जसं की तुम्ही बघू शकता ब्लाउज एकदम तंतोतंत असं फिटिंगला आलेला आहे। मी तुम्हाला ब्लाउज फिटिंगचा व्हिडिओ देखील दाखवलेला आहे आणि आता ह्याच ब्लाउजची संपूर्ण कटिंग मी तुम्हाला आणि स्टिचिंग देखील दाखवणार आहे। तर ब्लाउजचे बघा स्लीव्ज डिझाइनचे आहेत, तसंच बॅक नेक वर डिझाइन केलेले आहे। बॅक नेक आणि स्लीव डिझाइनचा व्हिडिओ आधीच आपला शेअर झालेला आहे चॅनलवरती। तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा, पूर्ण डिटेलमध्ये माहिती तिथे दिलेली आहे। आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण ब्लाउजची कटिंग आणि फ्रंट पार्ट स्टिचिंग बघणार आहेत। त्यासाठी बघा मला तयार उंची 15 इंच घ्यायची आहे, तर मी 16 वर मार्किंग केलेली आहे। शोल्डर मी इथं 8 इंच घेतलेला आहे। त्यानंतर मुंडा खोली देखील 8 इंच आहे। इथं आपण बरोबर 8 इंच येते कसं चेक करणार। छातीचा चौथा 9.5 होतोय, 38चा चौथा 9.5 प्लस 2 इंच 11.5। 2 इंच हे मी मार्जिन घेत असते, तुम्ही 1.5 पण घेत असणार तरी काही हरकत नाही। अर्धा इंचावर उतार दिलेला आहे। आपल्याला बंद गळ्याच्या ब्लाउजला शोल्डरकडच्या बाजूला उतार द्यायचा असतो। इथं गळा रुंदी मी 3 इंच अंदाजाने घेतली आहे। नंतर आपण गळ्याचे मार्किंग करणार, म्हणजे गळा आपण डिझाइनचाच तयार केलेला आहे। 38 मापासाठी बघा मी इथं क्रमांक टाकून घेतला। बॅक पार्ट जसं मार्किंग केलं तसंच आपण कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे बॅक पार्ट ठेवत फ्रंट पार्टसाठी मार्किंग करायची आहे। बघा बॅक पार्ट जसं आहे तसं मार्किंग मी केलेलं आहे आणि त्यामध्ये काय बदल करायचे, उंचीत आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे। बॅक पार्टहून फ्रंट पार्टमध्ये अर्धा इंच उंचीला जास्त घ्यायचं आहे। आता आपण फ्रंट पार्टसाठी काटकोन तयार केला। मुंड्यासाठी फ्रंट मुंड्याला आपल्याला 1 इंच आतमध्ये घ्यावं लागतं आणि मग तो आपण पॉइंट शोल्डरला टच करत आता फ्रंट मुंड्याचा आपण असा आकार देऊन घेतलेला आहे। इथं बघा आता प्रत्येक मापासाठी तुम्ही कुठल्या पण मापाचा हल्टर नेक बनवा। तुम्हाला गळा रुंदी कशी चेक करायची आहे, तर छातीचा 10वा भाग बघा माझ्या इथं 38चं माप आहे, तर मी 4.25 इंच घेतलेला आहे। बरोबर 38चं माप असल्यामुळे मी 4.25 इंच उंचीला आणि रुंदीला असं बॉक्स तयार करून घेतला। 4.25 बाय 4.25चा मी बॉक्स तयार केला आहे ब्लाउजच्या शोल्डरच्या वर। आता इथं आपण टक्स पॉइंट घेणार आहेत। 9.5 प्लस 1 इंच 10.5, 10.5 वर पॉइंट लावला। त्यानंतर आता आपण इथं आडवा टक्स घेणार आहे 4.5 वरती। 4.5चा टक्स आपण सरळ खाली मॅच करणार आहेत। 4.5चा जो पॉइंट आहे तो आपण सरळ खाली केला। ह्या बाजूला आपण अर्ध्या इंचावर पॉइंट दिला आणि त्या बाजूला 2 इंचावरती। ही टक्स रुंदी असणार आहे आपली। टोटल टक्स रुंदी 2.5 इंच, म्हणून अर्धा इंच पुढच्या बाजूला घ्यायचा। 2 इंच सरळ वर केलेला आहे। तो 2चा पॉइंट आता आपण अशा पद्धतीने व्यवस्थित मॅच करणार मेन पॉइंटशी। इथं बघा मुंड्यात आपल्याला किती क्रॉस करायचा आहे, तर मी 7 वर पॉइंट लावलेला आहे। स्केलच्या मदतीने मी प्रिन्सेस कटचा आकार इथं देणार आहे। थोडेसे चेंजेस आपल्याला इथं करायचे आहेत। बघा मी थोडा प्रिन्सेस कटचा आकार अर्धा इंच वर घेतलेला आहे, बघू शकता, म्हणजे 6.5 वर तुम्ही घेऊ शकता। आता हे टक्स मार्किंग आपलं झालेलं आहे आणि इथून कॉर्नर पासून आपलं बरोबर अर्धा इंचाचा गॅप आलेला आहे। बऱ्याच मैत्रिणी हा जो आकार आहे तो देत असताना एकदम कॉर्नर मध्ये देतात, म्हणून आता खाली कमरेचं माप टाकायचं आहे। कमरेचा चौथा 8, परत टक्स साठी 2.5 इंच, नेहमीची शिलाई मार्जिन 2 इंच आणि जॉइंट साठी 1 इंच। राऊंड फिगर तुम्ही 1 इंच घ्या डायरेक्ट, कंपल्सरी सगळ्यांना 1 इंच तुम्ही वाढवला जॉइंट साठी तरी चालतोय। बघा आता हा जो एवढा पार्ट मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते, एवढी मार्किंग आपली बरोबर मार्जिन मध्ये जाणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण पाव इंचाहून 1 रेष जास्ती, म्हणजे दोन्ही मिळून आपली 1.25 इंच मार्जिन टोटल जात असते। तुम्ही नवीन शिकत असणार, तुमचे थोडं अजून मार्जिन मध्ये कापड जात असेल तर 1 इंच जाईल तुमची, आजूबाजूला अर्धा इंच अशी तुमची मार्जिन जाणार आहे। तर बघा हाच 1 इंच आपण ह्या बाजूला वाढवलेला आहे। बॅक पार्टहून 1 इंच फ्रंट पार्टमध्ये आपण वर देखील वाढवून घेतलेला आहे।
ठीक आहे, आता आपल्याला इकडे काय करायचं आहे, असं क्रॉस करायचं आहे. जो अर्धा इंच आपण उंचीला वाढवलेला होता तो आपण आजूबाजूला क्रॉस केलेला आहे. आता आपली इथं संपूर्ण मार्किंग झालेली आहे. मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला कटिंग कशी करायची आहे ती देखील दाखवते. नाहीतर मग कसं कटिंग करताना तुमचे थोडे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि स्टिचिंग देखील आपण सविस्तर याची बघणारच आहेत. तर कटिंग कशी करायची स्टेप बाय स्टेप हे पण खूप महत्त्वाचं आहे. आपण हाल्टरने एक कॅनव्हासवर बनवणार आहेत आणि मग आपण ब्लाउजला लावणार आहेत. म्हणून आपण इथं गळ्याची कुठलीच मार्किंग केलेली नाहीये. हा जो आपण बॉक्स वर घेतलेला आहे तो हाल्टर नेकच्या कॉलरसाठी आहे. बघा, प्रिन्सेस कट करत असताना सर्वप्रथम आपल्याला जो फ्रंटचा आकार आहे तो कट करायचा असतो आणि मग नंतर साइड पॅटर्न. आणि कटिंग झाल्यानंतर बघा, वेस्टेज टक्स माझा बरोबर करेक्ट 2.5 इंचाचा निघालेला आहे. बघू शकता, एकदम तंतोतंत. आता आपलं ब्लाउजची कटिंग झालेली आहे. आपण मेन कापडवर ठेवत सर्व जे पार्ट आहेत ते कटिंग करणार. या ब्लाउजच्या स्लीव्ज देखील खूप सुंदर अशा मी कटिंग आणि स्टिचिंग तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर केलेला आहे. म्हणून आजच्या व्हिडिओत तुम्हाला फक्त फ्रंट आणि बॅकची कटिंग इथं मी दाखवते आणि फ्रंट पार्टची संपूर्ण स्टिचिंग. तर मी हे ब्लाउजसाठी कापड वेगळा आणलेला होता मार्केटमधून. 80 सेंटीमीटर मी कापड आणलेला आहे आणि त्यानंतर मी नेट जी आहे नेव्ही ब्ल्यू रंगाची नेट मी 1 मीटर घेतलेली होती. कारण मला जेवढी डिझाईन लागेल तेवढं मी वापरमध्ये घेईल ह्यासाठी. आता हा जेवढा काही कापड आहे आपण याचा वापर स्लीव्जमध्ये केलेला आहे. तुम्ही लुक बघितलं जशी मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता आपण काय करणार, हे जे आपले अस्तर आहे ते अशा पद्धतीने बिलकुल असं स्टिचिंग करून घेणार आहे. उलट कापडवर अस्तर ठेवायचं आहे. जसं आहे तसं स्टिचिंग करत एक्स्ट्राचा कापड आपण आजूबाजूचा कट करणार आहे. सेम पद्धतीने आपण साइड पॅटर्न देखील कट करणार. जर हवं तरच जोड देणार आहे मी, पण जोड देण्याची गरज इथं पडणार नाही. थोडासा कापड कमी पडलाय तिथं. तर फायनली बघा, आपलं बॅक पार्ट इथं तयार झालेला आहे. त्यानंतर फ्रंट पार्टची मी साइड पॅटर्न तसेच फ्रंट पार्टवरती मी स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता इथं बघा, गळा उंचीला किती घ्यायचा आहे पुढचा, तर मी 8चा घेणार आहे माझा गळा आणि टोटल किती होणार आहे तर 12 होणार आहे. वरचा बॉक्स आपण त्याच्यात ॲड केला तर मी ह्याच मापानुसार कॅनव्हास कटिंग करते. बघा, 4.25 असं बरोबर आणि असं देखील 4.25 इंच आहे. 4.25चा आपण बॉक्स तयार केलेला आहे. त्याखाली आपण 8 इंच घेतलं. आता आपण इथं बघा बरोबर काटकोन तयार केला आहे. इथं आपल्याला किती घ्यायचे, 2.25 इंच मी गळा रुंदी घेतली आणि वर 1.5 इंच. बघा, जो बॉक्स होता तिथे मी वर 1.5 इंच घेतलंय आणि इथं 2.25 इंच. तर आपल्याला हे पॉइंट असे सरळ करायचे आहेत. तुम्ही हा जो गळा आहे तो तुम्हाला हवा त्या आकारात बनवू शकता. पान आकारात बनवू शकता, मटका गळा घेऊ शकता, पुढे गोलमध्ये गळा घेऊ शकता किंवा षटकोन घेऊ शकता. मी थोडासा याला षटकोनमध्येच घेणार होती, पण थोडा राऊंड शेप मी दिलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने थोडा आपण राऊंड शेप त्याला दिलेला आहे. अजून थोडा मला गळा असा पसरट करावा असं वाटला तर मी असा त्याला थोडा चेंजेस करते त्याच्यामध्ये. तर आपल्याला हा जो काही हाल्टर नेकचा गळा असतो तो कॅनव्हास पेपरवरतीच मार्किंग करायचा असतो. मेन ब्लाउज पीसवर तुम्ही मार्किंग नका करू. त्यानंतर आता आपण इथं 1.25 इंच संपूर्ण गळ्याला मार्जिन वाढवणार आणि कॉलर मात्र आपण हाल्टर नेकची कॉलर जी आहे ती थोडी जास्तीची घेणार. बघा, बरोबर आपण ही जी कॉलर आहे ती 1.25 इंचपर्यंत मार्किंग केलेली आहे. कारण हाल्टर नेकची कॉलर थोडी ब्रॉड यायला हवी म्हणून आपण कॉलर थोडी ब्रॉड घेतली. त्यानंतर आपली ही एक्स्ट्राची मार्जिन अशी असणार आहे. आता मार्करच्या मदतीने मी मेन जो गळा आहे तो आकार मी इथं देऊन घेणार. कारण आपण कटिंग न करता आकारावरच टिप टाकणार आहेत. मग आपल्याला ह्या बाजूला देखील दुसऱ्या बाजूला पण आपल्याला मार्करने व्यवस्थित मार्किंग करायचं आहे.
ओके, आता गळा दोन्ही बाजूला मार्किंग करून झाला. आपण बाहेरचा जो आहे मार्जिनच्या बाहेरील कापड आपला कॅनव्हास तो कट करणार. ठीक आहे, आता आपण याला काय करणार, 2 पार्टमध्ये कटिंग करून घेणार. कारण आपले फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट मोकळे आहेत, म्हणून बरोबर सेंटरमधून आपल्याला कट लावायचा आहे. ठीक आहे, एवढंसं पण इकडे तिकडे क्रॉस व्हायला नको आपलं. आता यांना दोन्ही पार्टला आपण 2 अस्तर घेतलेले आहेत, त्यावर मी इस्त्रीच्या मदतीने चिपकवते आणि बाहेरील जो पार्ट आहे त्याला आपण 1/2 इंच असं फोल्ड करणार आहेत. तर सर्वच मैत्रिणींना जर तुम्हाला तुमच्या साईजचं बनवायचं असेल हाल्टर नेक ब्लाउज तर तुम्ही सेम ह्या पद्धतीने बनवू शकता. तुम्हाला वरचा जो बॉक्स आहे कॉलरसाठी तो फक्त छातीच्या 10वा भाग घ्यायचा असतो, हे लक्षात घ्या. आता बघा, फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट मी असे अस्तर लावून स्टिचिंग केलेले होते, त्यांवर आपण बघा शिद्याच पार्टवरती आपण हे वाला पार्ट ठेवून घेतलेला आहे. व्यवस्थित पिनांनी सेट करायचं आहे, परफेक्ट असं लावायचं आहे. कापड आपल्या इकडे तिकडे कमी जास्त व्हायला नको, कारण गळा परफेक्ट यायला हवा आपला. ओके, आता दोन्ही बाजूला आपलं हे लावून झालेलं आहे. आता आपल्याला जशी आपण मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे टिप टाकायची आहे. खूप डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दिलेली आहे, तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, कारण तुम्ही जर का स्किप करून बघणार तर मग एखाद महत्त्वाचे पार्ट मिस होईल तुमच्याने आणि मग तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, आता आपण समोरासमोर बरोबर पॉईंट लावून घेतला की नेमकी आपली शिलाई कुठपर्यंत आलेली आहे गळ्याची, तिथूनच आपल्याला दुसऱ्या पार्टवरती टिप टाकायला घ्यायचं आहे. हळूहळू आकारावर टिप टाकायची, घाई न करता परफेक्ट अशी शिलाई यायला हवी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता बघा, मी बरोबर मार्किंगच्या थोडासा लांबूनच मी कट केलेला आहे. अगदी 1/2 इंचाहून पण आपला कापड तिथं कमी आहे. कॉर्नरवर मी कट लावलेला आहे. त्यानंतर बघा, कॉलरच्या साईडने जेवढा आपला एक्स्ट्राचा कापड येत होता तो फक्त 1/2 इंच ठेवलेला आहे मी मार्जिनसाठी आणि एक्स्ट्राचा कट करून घेतला. आता आपल्याला हा जो काही गळा आहे तो संपूर्णपणे आतमध्ये टाकायचा आहे आणि याच्यावर इस्त्री करायची आहे. हवं तर तुम्ही दाबटीप टाकू शकता आणि दाबटीप टाकून मग आतमध्ये तुम्ही फोल्ड करू शकता. मी दाबटीप न टाकता हाताच्या मदतीने तसंच प्रेस करून खूप सुंदर अशी फिनिशिंग मी माझ्या ब्लाऊजला इथं दिलेली आहे. नंतर आपण याच्यावर हात शिलाई करणार आहेत ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यावर. ओके, आता आपलं अशा पद्धतीने फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला इथे येते. वरून शिलाई कुठंच दिसत नाहीये कारण आपण इस्त्री करून घेतलेली आहे. आता हे साइड पॅटर्न असे ठेवायचे आहेत. साइड पॅटर्न जोडताना बघा मी तुम्हाला दाखवते, खालचा तसंच वरचा कापड दोन्ही पार्ट सेम घ्यायचे आणि खालूनच आपल्याला सुरुवात करायची असते प्रिन्सेस कट जोडत असताना. तुम्ही कुठला पण प्रिन्सेस कट जॉईन करायला घ्या, पार्ट खालच्या दिशेने घ्यायचे, म्हणजे मग वरती तुम्हाला थोडं कमी जास्त पण आपण आले तर तुम्हाला तिथं परत मुंड्याचा आकार द्यायचा असतो. आता बघा, जॉईन झालेला पार्ट आपला बरोबर 1/2 इंचाहून 1 रेष जास्ती म्हणजे टोटल 1/2 इंच मार्जिन माझी इथं वजा झालेली आहे. बघू शकता, एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग मस्त आलेली आहे आणि पप देखील खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तर तुम्ही ह्या ब्लाऊजमध्ये देखील कप्स ॲड करू शकता प्रिन्सेस कटमध्ये. नेक्स्ट कधीतरी दाखवेल मी तुम्हाला कप्स कसे ॲड करायचे प्रिन्सेस कटमध्ये. साईजनुसार तुम्ही ॲड करू शकता, पण मी बिना कप्सचा शिवून घेतले. खूप सुंदर अशी फिटिंग माझ्या ब्लाऊजला आलेली आहे. दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला तिथं कमरपट्टी लावायची आहे, म्हणून आपण एकावर एक पार्ट ठेवत बघा परत अजून मार्जिन कडच्या बाजूला आपला थोडं 1/2 इंच क्रॉस आलेला होता कापड, तो आपण सरळ केला. त्यानंतर आता आपण इथं कमरपट्टी लावायला घेतलेली आहे. कमरपट्टीसाठी तुम्ही 1.5 ते 2 इंच रुंदीला कापड घेऊ शकता. दाबटीप टाकायची, नंतर असं फोल्ड करत संपूर्णपणे पट्टी आतमध्ये फोल्ड करायची. व्यवस्थित अशी आपण इथं कमरपट्टी सेट करणार आहेत.
दोन्ही पार्टला बघा आता गळा फिनिशिंगचा झालेला आहे आणि मग कमरपट्टी लावतोय आपण। तर आय हुक पट्टी लावण्यासाठी आपल्याला दोन्ही फ्रंट पार्ट एकदम सारखे हवे। लहान मोठे जर का तुमचे हे पार्ट होत असतील कमरपट्टी लावल्यानंतर तर मग तुमची आय हुक पट्टी पण लहान मोठी होण्याची शक्यता आहे। म्हणून दोन्ही पार्ट सोबत तयार करत चालायचं असे। आता आपले दोन्ही पार्ट सारखे आलेले आहेत, आपण चेक करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आय हुक पट्टी लावून घेणार आहेत। सर्वप्रथम मी इथं हुक पट्टी लावणार। हुक पट्टीसाठी तुम्ही हुक पट्टीची रुंदी 1.5 ते 2 इंच घेऊ शकता। खालून तसंच वरून फोल्ड करत आपण दाबटीप टाकून घेतली। त्यानंतर अर्धा इंच फोल्ड करत परत संपूर्ण फोल्ड आपण आतमध्ये टाकलेला आहे। हुक पट्टी आपल्याला पूर्णपणे आतमध्ये टाकायची असते, लक्षात असू द्या। आणि आय पट्टी आपल्याला वाढीव घ्यायची असते, म्हणजे आपल्याला आय पट्टी वाढवून घ्यायची असते। दाखवतेच तसं तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी आय हुक पट्टी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। पण आता म्हटलं आता हे जे ब्लाउज आहे याच्या आधीच मी 2 व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले आणि मग आता हा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ संपूर्णपणे तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये इथं दाखवते। आता ही आपली आय पट्टी असणार आहे आणि ती आपण उलट बाजूने लावून घेतोय। परत चेकिंगसाठी बघा मी दुसरं पार्ट चेक करते की बरोबर आपली पट्टी येते का, लहान मोठी व्हायला नको ह्यासाठी। आता आपण अशा पद्धतीने एक फोल्ड केला आणि दुसरा फोल्ड आपण जिथं आपली टीप आली तिथंच घेतलेला आहे, म्हणजेच आपली टोटल ही पट्टी वाढीव झालेली आहे। तुम्ही बघू शकता गळ्याच्या आकाराच्या बाहेर आपली ही पट्टी बरोबर वाढीव पट्टी झालेली आहे। ही वाढीव का, तर आपले वरून हुक पट्टी येत असते आणि ही पट्टी आतमध्ये राहत असते, म्हणून केव्हा पण ही पट्टी वाढीव तुम्ही घ्या। याच्याने काय होतात, आपले हुक बरोबर सरळ येतात, म्हणजे मध्येच आपले हुक राहतात। जर का तुम्ही ही पट्टी पूर्णपणे वर फोल्ड करत असणार, जशी आपण हुक पट्टी करून घेतली आतमध्ये, तशीच तुम्ही ही पूर्णपणे वर घेत असणार तर मग तुमचे हुक क्रॉस होतील, एकाच बाजूला जातील। बघू शकता एकदम प्रॉपर असा लुक आपल्या ह्या गळ्याला इथं मिळाला। आय हुक पट्टी लावल्यानंतर कॉलरची फिनिशिंग करायची आहे हल्टर नेकची। त्यासाठी बघा हे दोन्ही पार्ट असे मॅच करायचे। हे फक्त फ्रंट पार्ट आहे, लक्षात असू द्या। फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट आपण असे मॅच केले आणि जो पॉइंट वरती तयार झालेला आहे तो आपण सरळ केला आणि त्याला कट लावला। बघा सरळ आपल्याला कट लावायचा आहे। त्यानंतर टीप टाकायची आहे आपल्याला। 2 टीप आपण इथं अर्ध्या इंचावरून टाकून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे दोन्ही जोड इकडे तिकडे असे फाकवायचे आहेत। हाताच्या मदतीने बोटांच्या मदतीने प्रेस करत आपण फाकवले आणि लगेचच आपली कॉलर इथं तयार झाली। बघू शकता हल्टर नेकचं एकदम मस्त लुक आपला इथं आपण तयार केलेला आहे। आता आपल्याला हे तयार झालेलं फ्रंट पार्ट बॅक पार्ट वरती लावायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, उतार आपण दिलेलाच होता, शोल्डर आणि म्हणजे फ्रंट आणि बॅकला आपण उतार दिलेला आहे, शोल्डर उतार। सेंटर पॉइंट काढायचा आणि सेंटर पॉइंट काढत आपण कॉलरचा सेंटर पॉइंट तिथं मॅच करणार आहेत। तिथून आपण ह्या बाजूला चेक करणार बरोबर येतंय का, तर एकदम परफेक्ट येतंय माझं। आपल्याला कॉलरचं ब्लाउज असो किंवा हल्टर नेक असो, ज्यावेळेस आपण असं शिवून घेतो तेव्हा आपल्याला सुरुवात सेंटर पासूनच करायची आहे, कारण आपला जो सेंटर पॉइंट आहे तो मिस नको व्हायला, जागेवर राहायला हवा, म्हणजे मग त्याच्याने लुक आपल्याला प्रॉपर मिळत असतो। तर पूर्ण शिलाई आपली एकदम सरळ आलेली आहे। शोल्डर जोडत असताना संपूर्ण शिलाई आपली एकदम सरळ अशी आलेली आहे। ओके, आता जिथं आपला शोल्डरचा पॉइंट होता बघा तिथं मी कट लावते। दोन्ही बाजूला कट लावले आणि हा जो जॉइंट आहे, मार्जिनचा जो जॉइंट आहे तो आपण आतमध्ये टाकत त्यावरून आपण आपली ही कॉलर अशी घेतलेली आहे। म्हणजे हल्टर नेकची कॉलर मी तिथपर्यंत जिथं कट लावले तिथूनच मी इथं टिप टाकून घेणार।
म्हणजे हा वाला पार्ट जो आहे तो आपला गळ्यामागे असणार आहे आणि पुढचे जे ओपन पार्ट आहे तिथे आपण हात शिलाई करून घेणार आहेत। ठीक आहे, इथं अशी आपण टीप टाकून घेतली। तर मग एकदम छान असा ब्लाउज आपला इथं तयार झाला आणि ब्लाउजला स्लीव्स कशा पद्धतीने लावायचा हे मी तुम्हाला स्लीव डिझाईनच्या व्हिडिओत दाखवलेलेच आहे। या पुढचं ब्लाउज तुम्ही बघितलेलंच आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो एकदम डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आणि ब्लाउज अंगात घातल्यावर फिटिंगला कसं बसलेलं आहे हे देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तसंच बाजूमध्ये दाखवत चालते। तर व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन।